नवउद्योजक घडविण्यासाठी व त्यांना मार्गदर्शन करण्याच्या उद्देशानं कोपरगाव येथे अनुसूचित जाती जमाती SC/ST मधील सुशिक्षित बेरोजगार युवक युवती व महिलांसाठी एक दिवसीय मोफत उद्योजकीय कार्यशाळा पार पडली। कोपरगाव येथील औद्योगिक प्रशिक्षण केंद्रात झालेल्या या कार्यशाळेला युवक युवतींचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभलाय। जे मला याबद्दल काहीच माहिती नव्हतं, ओनली कल्याणीचा एक कॉल आला होता की तुझ्यासाठी काहीतरी स्कोप आहे, म्हणजे तुझ्या आयुष्यासाठी काहीतरी नवीन स्टार्टअप असेल म्हणे, इथून पुढे जे काही केलं म्हणजे आतापर्यंत जे काही केले त्याच्यापेक्षा काहीतरी वेगळं करू म्हणे। आणि तिला पण चांगलं माहिती आहे का आयुष्यामध्ये ना खूप काही करायचं आहे। याच्या पहिले असं स्वप्न होतं की डिप्लोमा करू, डिग्री करू आणि एक सॅटिस्फाईड जॉबमध्ये राहू, बट आता असं वाटतंय की नाही, आता स्वतःचे स्वप्न पूर्ण करू शकते, पण मग फॅमिलीला पण सपोर्ट करू शकते, त्यांना पण आधार देऊ शकते। जसं की एक मुलगा कसं आपल्या आई वडिलांचे स्वप्न पूर्ण करतो, तसं मला आता फिलिंग येते की मी माझ्या मम्मी पप्पाचे स्वप्न पूर्ण करू शकते, ते फक्त भालेराव सर आणि त्यांच्या टीममुळे। आणि आज इथे जे काही कार्यक्रम झालाय ना, त्याच्यामध्ये खूप काही गोष्टी माहिती झाल्या, कसं असतं, काय असतं, आपण काय करू शकतो। सो सगळ्यांचं थँक्यू। महाराष्ट्र राज्य लघु उद्योग विकास महामंडळ MSSIDC व दलित इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज DICCI च्या वतीने तर शार्प बिझनेस कन्सल्टन्सी व MSME ट्रेनिंग इन्स्टिट्यूटच्या सहकार्याने ही कार्यशाळा पार पडली। आज भालेराव सर आणि आमचे मामा सिद्धार्थ मेरकाम यांच्या माध्यमातून या ठिकाणी आम्ही इथं आलो आणि आज आपल्या सर्वांच्या उपस्थितीत रॅम्प ट्रेनिंग प्रोग्राम या ठिकाणी संपन्न झालेला आहे। या ठिकाणी नवीन अनेक उद्योजक आजच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून आणि भालेराव सरांच्या माध्यमातून या ठिकाणी घडणार आहे। मला या ठिकाणी कार्यक्रमाला आल्यानंतर अनेक नवीन माहिती भेटली। याच्या अगोदर कुठं ते ऐकायला भेटलेली नव्हती, कुठं वाचायला देखील भेटलेली नव्हती। अनेक योजना आहे ते कुठं बऱ्याच ठिकाणी त्या कॉम्प्रोमाइज होऊन जातात, बोगस कागदपत्र बनवून ते दुसरेच हे केलं जातं। पण SC/ST साठी एवढ्या योजना आहे त्याची माहिती भेटली, नक्कीच यातून अनेक उद्योजक तयार होतील। आम्ही देखील याचा लाभ घेऊ, त्याबद्दल आपलं धन्यवाद। शार्प बिझनेस कन्सल्टन्सी संचालक रविराज भालेराव यांनी प्रशिक्षणार्थी युवक युवतींना उद्योगासाठी शासकीय कर्ज योजनांची माहिती दिली, तर उद्योजकता विकास, आर्थिक नियोजन, विक्री व्यवस्थापन, उद्योजक क्षेत्रातील संधी इत्यादी विषयांवर मार्गदर्शन केलं। नमस्कार, मी रविराज संतोष भालेराव, महाराष्ट्र राज्य लघु उद्योग महामंडळ MSIDC व DICCI दलित इंडस्ट्री ऑफ चेंबर्स ऑफ कॉमर्स यांच्या माध्यमातून एक दिवसीय उद्योजकता प्रशिक्षण कार्यक्रम कोपरगाव ITI कोपरगाव तालुका कोपरगाव गावामध्ये अहमदनगर जिल्ह्यामध्ये आज संपन्न झाला। या प्रशिक्षणामध्ये 50 विद्यार्थी, प्रशिक्षणार्थी, महिला, युवक युवती मोठ्या संख्येने उपस्थित होते। बरेचसे इन्क्वायरीज वगैरे आलेल्या होत्या, त्या अनुषंगाने या ठिकाणी एका माध्यमातून हा कार्यक्रम आपण या ठिकाणी आयोजित केलेला होता। या प्रशिक्षण कार्यक्रमामध्ये विविध उद्योग संधी, शासनाच्या विविध योजना, ज्या SC कॅटेगरीसाठी अनुसूचित जाती जमाती म्हणतो आपण, त्या कॅटेगरीसाठी शासनाच्या विविध सरकारी कर्ज योजना, त्याला सबसिडी काय काय असते, त्याला कागदपत्र काय काय लागतात, त्याच्यासाठी असणाऱ्या कुठल्या कुठल्या पोर्टलवर आपण ती नोंदणी करायची, त्या पद्धतीने त्यांचा हा माल कसा सेल करायचा, एक्सपोर्ट्समध्ये याच्यामध्ये किती संधी आहेत, ब्रँडिंग करण्यासाठी आपल्याला काय काय गोष्टींची आवश्यकता लागते, बँकेमध्ये कुठल्या कुठल्या अडचणी येतील त्याच्यावर मात कशी करायची, अशा सर्व पॅकेजचा हा कार्यक्रम हा एक दिवसीय आज कोपरगाव येथे संपन्न झाला। या प्रशिक्षणामध्ये फक्त कोपरगाव अहमदनगर जिल्ह्यातीलच प्रतिनिधी प्रशिक्षणार्थी नाही आले, तर सोशल मीडियावर जे काही आम्ही ॲड सोडलेल्या होत्या, काही नाशिकमधून सुद्धा काही जण आले होते, संभाजीनगरमधून काही जण आले होते, वैजापूरमधून काही जण आलेले होते आणि असंख्य मुलामुलींनी काही त्यांच्या भावनिक प्रतिक्रियाही या ठिकाणी दिल्या। एक त्यांचे आशेचं किरण होतं की त्यांना सरकारी योजनेमधलं नॉलेज नव्हतं, तेही त्यांच्या पद्धतीने त्यांना आम्ही देण्याचा प्रयत्न केला। या असे प्रशिक्षण कार्यक्रमामध्ये आपण जास्तीत जास्त महिला उद्योजकांच्या माध्यमातून म्हणा किंवा युवक युवतींच्या माध्यमातून जास्तीत जास्त रोजगार निर्मिती करण्याचं हे ध्येय आहे आणि हे कंप्लीट करण्यासाठी आपण सर्वांनी यामध्ये सामील व्हावे। धन्यवाद। या प्रशिक्षणात जवळपास 50 जणांनी सहभाग नोंदवला। प्रशिक्षण पूर्ण करणाऱ्या प्रशिक्षणार्थींना सहभाग प्रमाणपत्राचं वितरण करण्यात आलं। ही कार्यशाळा यशस्वीपणे पार पाडण्यासाठी कल्याणी वारकर, निकिता माकोडे, वैष्णवी वारकर, काजल माकोडे, सुचित्रा टुपके, साक्षी माकोडे, सचिन त्रिभुवन, मंगेश उदबत्ते, हर्ष शिरसाट,
युवराज खेडकर आदींनी परिश्रम घेतले. आणि मला जो नगरचा कार्यक्रम होता त्या ट्रेनिंगला यायला जमलं नाही. पण आता मी 2 दिवस अगोदरच सरांचं आणि माझं बोलणं झालं. तर सर बोलले का कल्याणीची बॅच लागते म्हणे, जर तुम्हाला वेळ असेल तर या. आणि मी वेळ काढून आले. पण इथं आल्याच्या नंतरून ज्या बऱ्याचशा गोष्टी होत्या, म्हणजे सर आम्ही बऱ्याचदा चर्चा करतो, पण एवढ्या ज्या डिटेलमध्ये ज्या माहिती म्हणजे आज मिळाली ती आतापर्यंत नाही मिळाली असं मला वाटतंय. कारण सरांचे 2-3 ट्रेनिंग प्रोग्राम पण मी अटेंड केले, पण ते थोड्या वेगळ्या पद्धतीचे होते. आज जी मला माहिती मिळाली ती भरपूर ज्या योजना आहेत त्याचा कसा लाभ आपल्याला घेता येतो. म्हणजे आपल्याला मला ज्या योजनेची माहिती फक्त 30% 25% सबसिडी इतकीच होती, पण 95% 85% सबसिडी पण आपल्याला घेता येते हे आजच्या ट्रेनिंगमध्ये मला कळालं. धन्यवाद सर मला बोलवल्याबद्दल. आणि कल्याणीचे पण खूप खूप कल्याणीला शुभेच्छा. कारण कल्याणीची धावपळ जी आहे ती इथून मागच्या टायमाला जी नाशिकमध्ये मीटिंग होती आमची, तर ती इथून एकटी गाडीवर आली होती पावसामध्ये. आणि येतानाही तिला पूर्ण पावसामध्येच आली होती. तिला मी फोन केला आणि एवढी धाडशीपणाने ती, म्हणजे एक मुलगा किंवा आपण हे करत असतो, विचार करतो खूप का काय होणार आहे, पण ती तिची धडपड बघून सनी असं मला पण खूप छान वाटलं. घरी गेल्यावर मी मुलींना सांगितलं का तुमच्या एवढीच मुलगी आहे ती आणि एवढी लांबून आली आणि तिचं स्वप्न आहे का स्वतःची डेअरी फार्म जे आहे ते तिला रन करायचं आहे आणि ती नक्कीच करण. त्यासाठी सरांचं मार्गदर्शन पण तिला लागेल. आणि शुभेच्छा कल्याणी तुला तुझ्या प्रोजेक्टसाठी.